काही गोष्टी मी सांगितल्या माझे मित्र त्यांचे ऑपरेशन झालं बाबा शांत बसा ना आता मला निर्णय घेऊ दे तर त्यांची परिस्थिती अशी असताना सुद्धा देवेंद्रजी साहेबांनी त्यांना फोन केला यायची सुद्धा ताकद नव्हती पण कसे आले परमेश्वराला माहिती आणि काही करून कालिदास कलांचा का नाराज झालाय ते फक्त तुम्ही जाऊन चौकशी करा आणि मला फोन करा आणि त्या पद्धतीने प्रसादारे आमचे कदम आले आणि त्यांनी माझ्या समोर साहेबांना फोन देवेंद्रजींना फोन केला आणि फोन केल्यानंतर फोन माझ्याजवळ दिला तर साहेबांना मी सांगितलं साहेब आमची कामाला आमचा विरोध नाहीये आम्हाला जो न्याय पाहिजे तो न्याय तुमच्याजवळ पाहिजे असेल त्यासाठी कालिदास काम चालू कर तुझं जे काम आहे जेव्हा साहेब कस्टममध्ये अधिकाऱ्यांनी शब्द दिलाय आणि अधिकारी आता चेंज करत असतील दोनच बिल्डिंग दाखवत असतील तर चुकीचं आहे साहेब तर काही करून तुम्ही कस्टममध्ये यांना बसवा कस्टममध्ये बसवल्यानंतर साहेब त्यांना काय नियमाने 620 कार्पेट काय असेल ते त्यांना नियमाने मिळू दे ही माझी एक मनापासूनची इच्छा आहे साहेब कालिदास एक हप्त्यात मी मीटिंग घेतो एक हप्त्यात मी मीटिंग हा इंटरनॅशनल हा प्रोजेक्ट आहे जो ब्रिजचा आहे तो आणि एक हप्त्याच्या मीटिंग मध्ये हा मी तुला निर्णय देतो असा सीएम साहेबांनी शब्द केला बघा साहेब मी जनतेजवळ जातोय आणि जनतेला ही गोष्ट तुम्ही सांगितलं म्हणून मी सांगणार आहे आणि आजपर्यंत इतिहास आहे तुम्ही शब्द दिल्यानंतर शब्दाला तुम्ही जागता हे जग जाहीर आहे आणि त्या पद्धतीने साहेब मी माझ्या जनतेला सांगतो आणि एक हप्त्यामध्ये एक तुम्हाला सांगतो माझ्या वॉर्डचं सुद्धा ऑपरेशन आहे ते मला इथे गोगलमध्ये मला ते ऑपरेशन करायचं होतं पण तुमच्यासाठी मी धावून आलो तुमच्यासाठी धावून आलो आणि धावून आल्यानंतर ही जी कामाला गती मिळाली देवेंद्रजी सांगतात कालिदास काम चालू करून तुझे एक हप्त्यात मी मीटिंग घेतो आणि एक हप्त्यामध्ये किंवा 15 दिवसात हा निर्णय आपण घेऊन टाकू आणि त्यांना जनतेला जे पाहिजे मी शब्द देतोय असा मला शब्द दिला तर आता तुम्ही आपण आता काम करणारे व्यक्ती आपली एकदा देवेंद्रजी आहेत आणि ते शब्दाला जागतात हा मला आजपर्यंत अनुभव आहे मी अनेक कामं केली शब्द दिल्यानंतर आणि प्रसाद सुद्धा आमचे आले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की मला या नायगावचं गिरगाव करायचं नाही असंही त्यांना सांगितलं आणि ह्या माझ्या मराठी जनतेला इथे कस्टममध्ये आपण जागा द्या आणि जागा पुष्कळ आहे ओपन प्लॉट सुद्धा तिथे आहेत आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने MMRDच्या 3 वर्षापूर्वी अधिकाऱ्यांनी जे प्लॅनिंग केलं ते प्लॅनिंग पुढे होऊ दे आणि कसं केलं तर 10 दिवसात सुद्धा हे सँक्शन मिळू शकते तर त्या पद्धतीने मी मला सँक्शन देतो असं साहेबांनी मला सांगितलं माझा अंधविश्वास आहे देवेंद्रजींवरती माझा अंधविश्वास आहे आणि त्या पद्धतीने त्याने शब्द दिलाय म्हणून हा शब्द मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो एवढं हे करा कारण काय माहिती आहे तुम्हाला सांगतो अशी शब्द देणारे माणसं कमी आहेत आणि मीटिंग घेऊन हा निर्णय घेऊन टाकतो अशा पद्धतीने सांगितलं यापुढे ज्या गोष्टी आमचे प्रसाद गाड इथे उपस्थित आहेत ते त्यांच्या भाषेमध्ये सांगतील
आणि आपण ही नोंद घ्या आणि आपलं भविष्याचं आपलं भवितव्य हे कालिदास कोळंबकर आणि देवेंद्रजी आणि प्रसाद माझे हितचिंतक इथे आहेत यांच्या हाती आहे, तेवढं आम्ही करून घेऊ याबद्दल ही काय दगडावश्यक आहे काय. धन्यवाद. एवढंच आपण लक्षात ठेवा. आणि माझे मित्र माझे सहकारी माझ्या मुलासारखे आहेत प्रसाद गाड यांना मी 2 शब्द बोलण्याची संधी देतो.